मोहोळ विधानसभा मतदारसंघात विकासाच्या मुद्द्यावरून दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने आलेले आहेत। अजिंक्य राणा पाटील आणि राजू खरे यांच्यामध्ये चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळतंय। मोहोळमध्ये राष्ट्रवादीच्या दोन्हीही नेत्यांकडून आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। माजी आमदार राजन पाटील यांचे सुपुत्र अजिंक्य राणा पाटील यांनी आमदार राजू खरेंच्या सहकाऱ्यांच्या गाडीवर आमदार असा लोगो लावल्यामुळे टीका केली आहे। यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार राजू खरेंनी पाटील घराण्यावर जोरदार टीका केली आहे आणि त्यामुळे मोहोळ तालुक्यातील दोन्ही राष्ट्रवादीतले प्रमुख नेते आता आमने सामने आले। माझा बाप 15 वर्ष आमदार होता, त्याच्यानंतर 3 टर्म आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे आपल्या विचाराचा लोकनेते परिवाराचा विचाराचा आमदार झाला। परंतु आजपर्यंत बाप आमदार आहे म्हणून मी कधी आमदाराचं चित्र गाडीवर लावलं नाही। जे लोगो असतं ना, आज आमदारची गाडी कुठली हेच कळत नाही। प्रत्येकाच्या गाडीला आमदारचा लोगो आहे। म्हणजे शेटपळकर पण आमदार म्हणून लावतेत, तुमचं नरखेडकर पण आमदार म्हणून लावतेत, पेनूर पण आमदार म्हणून लावते। म्हणजे त्याचा गैरवापर हे कशा पद्धतीने चालू। यांच्याकडे कारखाने होते, यांच्याकडे बँका होते, यांच्याकडे 40-50 वर्षाची सत्ता होती, बेहिशोबी मालमत्ता होती, 100 कोटीचे हॉस्पिटल होते, हॉटेलं होते, 100 कोटीचे बंगले बांधले अनगरला, शेतकऱ्याचा कारखाना स्वतःच्या नावावर केला, खाजगी केला। आणि इतका पैसा असताना सुद्धा एक बैलगाडी सुद्धा टँकरनं पाणी धुवू शकले नाही। पाटकुल सारख्या गावामध्ये मी स्वखर्चातून 7 रस्ते दिले, त्यांनी 100 रुपयाचा भरून टाकला का मला माझ्यासमोर येऊन सांगावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।